खराच्या शिवनिका संस्थांमध्ये ब्लॅक अँड व्हाईटचा खेळ सुरू होता। ट्रस्टचा बँक अकाउंटचा वापर तो अनेक राजकीय नेत्यांचा पैसा ठेवण्यासाठी करत होता। ब्लॅकचा पैसा व्हाईट करण्यासाठी याचा वापर केला जायचा असा तपास यंत्रणांना दाट संशय आहे। शिवनिका संस्थांचे सर्व आर्थिक व्यवहार आता तपासले जाणार आहेत। शिवनिका संस्थान धर्मादाय आयुक्तांच्या रडारवर आलेला आहे। ईशान्येश्वर मंदिराला दिलेली देणगी आणि बँक अकाउंट डिटेल्स व्यवहाराची चौकशी सुरू आहे। अति महत्त्वाच्या व्यक्तींची देखील माहिती घेतली जाते आहे। एसआयटी कडनं ही माहिती संकलित करण्याचं काम सुरू आहे असं देखील समजतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। योगेश, आतापर्यंत कॅप्टन अशोक खरात भोंदूबाबाचे अनेक कार्यकारनामे समोर आलेले आहेत। त्याचे कशा पद्धतीनं त्याचा राजकीय वर्तुळामधला वावर होता, राजकीय लोकांसोबत त्याचे कसे संबंध आहेत, हे आतापर्यंत आपण समोर आलेलं बघितलं होतं। मात्र आता यापुढे जाऊन तो राजकीय नेत्यांचा ब्लॅक पैसा हा व्हाईट करण्यासाठी जो काय कारभार त्यानं थाटलेला होता, जे काम तो करत होता, त्या संदर्भात देखील आता तपास यंत्रणांना संशय आहे। काय नेमकी माहिती आहे? खरं आहे, एकूण शिवनिका संस्थांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा कुठून येत होता याबद्दल चौकशी सुरू झालेली आहे। खरं म्हणजे शिवनिका संस्थान इतकं मोठं संस्थान नाही जसं शिर्डी आहे किंवा बालाजी आहे, मात्र तरीही या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार झाल्याचं समोर येत आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांची कमाई, खरात यांची कमाई एवढ्या मोठ्या प्रमाणात नसताना सुद्धा त्यांनी जमिनी मोठ्या प्रमाणात खरेदी केलेल्या दिसत आहेत। काही ज्या जमिनी आहेत त्या त्यांनी स्वतःच्या नावावर किंवा काही ट्रस्टच्या लोकांच्या नावावर केलेल्या आहेत आणि त्यामुळे पूर्ण ट्रस्टच्या जे काही लोक आहेत या सर्वांच्या मालमत्ता सुद्धा रडारावर आलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सगळा पैसा जो फिरवण्याचं काम होतं हे संस्थांच्या माध्यमातून चालत होतं। अनेक अधिकारी सुद्धा त्यांचे सहभागीदार जे आहेत, अनेक आपण जर सातबारे त्यांचे बघितलेत तर या सातबाऱ्यांवर अधिकाऱ्यांच्या पत्नींचे नाव आहेत, काही अधिकाऱ्यांची नाव आहेत। तर यात सुद्धा हा सगळा ब्लॅकचा जो पैसा होता, काळा पैसा होता, तो पैसा पूर्णपणे संस्थांच्या नावावर देणगीच्या रूपाने दाखवण्यात आला आणि त्यानंतर त्यातून तोच पैसा परत फिरवून खरेदी करण्यात आली। अशा अनेक गोष्टी या ठिकाणी दिसून येत आहेत। त्यामुळे आता संपूर्ण बँक अकाउंट डिटेल्स संस्थांचे, खरातांचे आणि खरातांचे जे काही सहकारी आहेत, ज्यांच्यासोबत त्यांनी जमिनींची खरेदी केलेली आहे, ज्यांच्यासोबत ते ट्रस्टी होते, या सगळ्यांचे बँक डिटेल्स आता मागवले जाणार आहेत आणि त्या दृष्टीने पूर्ण तपास केला जाणार आहे की हा जो खेळ होता हा पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईटचा होता की नाही। बऱ्याचशा अमाऊंट ज्या दिसत आहेत त्या ब्लॅक स्वरूपातल्या या ठिकाणी दिसत आहेत। अनेक देणग्या संस्थांचा वापर, ट्रस्टचा वापर किंवा अशा ज्या धर्मदाय संस्था असतात त्यांचा वापर बहुतांश ठिकाणी अशा पद्धतीने केला जातो। त्यामुळे या दृष्टिकोनातून चौकशीला सुरुवात झाली आहे। निश्चितच त्या अंगानं आता चौकशी होतीये। संपूर्ण या चौकशीमध्ये नेमकं काय घडतं हे आपल्याला पाहायचं आहे।